एक कडाक्याचं ऊन तर दुपारनंतर पडणारा अवकाळी पाऊस यामुळे मेंढपाळ आहे ते मेंढपाळ खरं तर संकटात सापडलेलं पाहायला मिळतं. मी सध्या आलो आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी पाहतो की सध्या दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका पडतो आणि दुपारनंतर अवकाळी पाऊस पडल्याने कुठेतरी जे मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांना धोका पोचलेला पाहायला मिळतो आहे. कारण की एकंदरीत पाहिलं की सध्या उन्हाचा पारा हा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. एकीकडे पाणी टंचाई असेल त्यासोबत उन्हाचा चटका असेल तर दुपारनंतर या परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडतो आणि अवकाळी पावसामुळे जे मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांना कुठेतरी इजा पोचण्याचा खरं तर संभव निर्माण झालेला आहे. आपल्यासोबत मेंढपाळ आहेत. मला सांग की सध्या आता ऊन पण आहे आणि अवकाळी पाऊस पण पडतोय. काय नक्की परिणाम पडतो मेंढ्यांना? अहो ते उन्हाने काय होतं, आजी चक्कर आपल्याला कशी येते त्यावेळेस मेंढ्याला पण चक्कर येते, ते दगावतात. आणि संध्याकाळी काय का येळाचं ऊन असल्यावर संध्याकाळी गारा पडल्यावर मेंढ्या शांत डोकी पडून मरतात, मृत्युमुखी होतात. आतापर्यंत तुमच्या किती मेंढ्या गेल्यात असं काय काय प्रकरण घडलं? माया जवळजवळ 35 गेल्या असतील आणि यांची 80 गेले. मग काय सरकारकडून काय मदत होते का? काय पंचनामा होतं काय? काय आता केला नव्हता आम्ही आतापर्यंत, आम्हाला माहितीच नाही. आम्ही राहणार हिंडतोय असं, आज इथे उद्या तिथे भरपूर घटना आमच्या वाघाच्या होत्या. येते सरकार काय आमची दखल घेत नाही. वाघाची पण भीती एकंदरीत काय कसा तुमचा संसार सध्या असतो? उघड्या हो सगळा आमचा, डोंगरात जंगलात राहतो. कुठले राजकारणी आमचं काय मंत्री कंत्री कुठले काय दखल घेतच नाही, आमच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की पोटाची खळगी भरण्यासाठी कुठेतरी उघड्यावरती संसार असतो. आज हे गाव तर उद्या ते गाव असा या ठिकाणी या मेंढपाळांचा जो संसार आहे तो तडला जातो. मात्र एकंदरीत आपण पाहिलं की एकीकडे वाघाचं संकट बिबट्या असेल त्यासोबत उन्हाचा चटका आणि आता अवकाळी पावसाचा फटका या मेंढपाळांना बसताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पुढील काळामध्ये सरकारने या मेंढपाळांवरती खरं तर ज्या पद्धतीने मेंढ्या मरतात त्याच्यावरती लक्ष द्यावं आणि कुठेतरी उपाययोजना कराव्या अशीच मागणी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिषेक सैमी, सुनील देगडे, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.